धैर्य धर धरित जणू धैर्य धर धरित धनदास मदनान लाजवित नयने नयने लाजवित नयने लाजवित नयने लाजवित नयने लाजवित बहुमोल रत्ना जणू धैर्य धर धरित धनदास मदनान लाजवित नयने नमवे पहा भूमि नमवे नमवे पहा भूमि नमवे पहा भूमि नमवे पहा भूमि नमवे नमवे पहा भूमि हा चालताना हा चालताना हा चालताना नमवे पहा भूमि हा चालताना शिकवीत तिज तुळसी मज पुढे निर्गनान लाजवित नयने लाजवित नयने नयने लाजवित नयने नयने लाजवित नयने लाजवित नयने लाजवित नयने नयने लाजवित बहुमोल
नमस्कार मंडळी. जाई काजळ निर्मित, स्मृतिगंध प्रकाशित, महाराष्ट्राने पाहिलेल्या गंधर्वांचा सांगीतिक आलेख गंधर्व गान च्या ह्या भागात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. जसं तुम्ही आता बघितलं की आनंददादांनी नयने लाजविता या झपतालातल्या अप्रतिम गाण्यांनी सुरुवात केली, त्याच्यावरनं तुमच्या साधारण लक्षात आलं असेल की आजचा भाग आपण कुठच्या वैशिष्ट्याभोवती ठेवलेला आहे. आनंददा, मला असं वाटतं नेहमी की शास्त्रीय संगीतामध्ये ही जी सगळी घराणी आहेत, जी वर्षानुवर्ष सुरू आहेत, या प्रत्येक घराण्यांमध्ये काही घराण्यांनी सुराला अतिशय महत्व दिलेले आहे, काही घराण्यांनी तालाला किंवा लईला अतिशय महत्व दिलेलं आहे. मात्र बालगंधर्वांचं गाणं ऐकताना आपल्याला हे अगदी प्रकर्षाने जाणवतं की सूर आणि लय या दोन्ही गोष्टींचा अतिशय योग्य असा समतोल किंवा बॅलन्स त्यांनी गाण्यामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे आपण गेल्या भागात त्यांच्या आकाराची आणि त्यांच्या गायकीची वैशिष्ट्य बघितली, तर ह्या भागामध्ये आपण त्यांच्या लयकारीची आणि त्यांच्या तालाच्या सगळ्या काय म्हणू आपण त्याला गणिताची किंवा कॅल्क्युलेशनची हे वैशिष्ट्य बघूया. तर तू कशाने सुरुवात करशील? आता मी जे गाणं म्हणलं तर त्याच्यात तू म्हणलास तसं त्याच्यात सूर आणि लय असं दोन्हीचं खूप चांगलं मिश्रण बघायला मिळतं. एक तर यमन कल्याण राग किंवा ज्याला षडजापासून म्हणलं तर मांज खमाज म्हणता येईल, तर असा तो राग मध्यमापासून घेतला तर यमन कल्याण सारखा होतो. तर त्याच्यात यमनचं सौंदर्य, त्याच्यात तो शुद्ध मध्यम लावण्याचं, मध्ये मध्ये कुठे लावावा किती लावावा याचं सगळं सौंदर्य, आणि त्याच्याबरोबरच झपतालाशी त्या लईशी खेळत गाणं, तर हे एक बालगंधर्वांचं खूप मोठं वैशिष्ट्य सांगतात. म्हणजे आपण जसं म्हणतो की चाल म्हणजे आउटलाईन गाणं बरोबर आणि त्याचं गाणं करून गाणं, तर यातला जो फरक आपण म्हणला तर तो बालगंधर्वांच्या सगळ्या गाण्यात दिसतो. म्हणजे आता झपतालाचे 2 खंड बरोबर, धीना धी धीना तीना धी धीना, तर त्याच्यात नयने लाजवित, तर ते असं नाहीये की ते त्याच मात्रेवर प्रत्येक वेळी तो नयने शब्द चालू होणार आणि मग लाजवित तिथेच चालू होणार. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तालातलं गाणं वेगळं आणि त्यांनी ते लईतलं गाणं म्हणजे असं होतं ना. म्हणजे आपल्याला जसं चालू होतं धी ना धी धी ना धी ना धी धी नयने लाजवित नयने, हे त्याची बेसिक आउटलाईन आहे. तालातलं गाणं झालं. पण त्याच्यात जेव्हा पाहिजे तेव्हा बालगंधर्व बरेच वेळा अनागत चालू करायचे, लाजवित नयने हे समयवर चालू आहे. लाजवित नयने लाजवित नयने, आणि नयने आणि लाजवित याचे जे 2 त्याला दिलेल्या मात्रा आहेत, तर त्याच्यात सुद्धा खूप व्हेरिएशन करत असतात आणि त्याच्यातलं ते सौंदर्य होतं. म्हणजे नयने लाजवित नयने लाजवित नयने लाजवित नयने लाजवित नयने नयने लाजवित नयने नयने लाजवित नयने. तर हे जे सगळे प्रकार आहेत तर त्याच्यात ते लईत चालू आहे आणि ती लय सतत त्यांच्या मनात इतकी पक्की होती की त्याच्यात हे जे आणि हे सगळे सटल खेळ आहेत ताला म्हणजे लईच्या बरोबरचे. असं मी काहीतरी लयकारी करतो म्हणून दाखवलेलं ते नाहीये. आता अजून एक एक्झाम्पल घ्यायचं आपण तर रूपबली तो नरशार तुला. आता यातला गंधर्व टेक आहे त्याच्याबद्दल आपण बोलू जरा वेळाने, पण तो जो आहे धा दिन त दिन धा दिन त दिन धा दिन रूपबली नरशार्दूल साचा रूपबली नरशार्दूल. तर हे जे आउटलाईन आहे तर त्याच्यात 10-3 हे पडल्यानंतर ते रूपबली चालू होतं. म्हणजे इथे जर मात्रा आपण मोजल्या घातल्या तर त्या 6 मात्रा होतात. 10-3 रूपबली नरशार्दूल साचा रूपबली
नरशार्दूल. तर आता ह्या ज्या 6 मात्रा आहेत तर ते त्याच्यात बालगंधर्व हे मी जसं म्हटलं की सटल लयीशी खेळणं आहे. ते कसं करायचं की रूप बले नरशार्दूल असं म्हणण्याच्या ऐवजी नाही राहू दे, रूप बले नरशार्दूल हा एक झाला. रूप बले नरशार्दूल या 5च मात्रा झाल्या. बरोबर. नंतर रूप बले नरशार्दूल म्हणजे तो रू आणि प च्या मध्ये तो म्हणजे खंड चालू आहे. हा तर ते 4.5 मात्रा झाल्या. आणि कधी कधी 10 3 3 रूप बले नरशार्दूल म्हणजे या 4च मात्रा झाल्या. तर ते 6 मात्रा ते 4 मात्रा याच्यात त्यांचं रूपबली हे कुठेही चालू व्हायचं. वा वा. किंवा क्वचित प्रसंगी त्या 6 मात्रां म्हणजे त्याच्या आधीही चालू व्हायचं. म्हणजे नरशार्दूल साचा रूप बले नरशार्दूल हे आधी चालू झालं. तर त्यामुळे ते असं नव्हतं की ह्या मात्रेपासूनच तो शब्द चालू व्हायला पाहिजे. आणि तर त्या लयीशी ते त्यांच्या डोक्यात होते आणि त्याच्या अनुषंगाने ते गात होते. मला वाटतं आनंदादा आपण गंधर्व ठेका आता सुरूच केलेला आहे, तर गंधर्व ठेक्याविषयी पण थोडंसं या भागात बोलूया. कारण का साधारण एखाद्या गायकाच्या नावाने ठेक्याचं नाव असणं किंवा त्या ठेक्याची पद्धत असणं हे अतिशय रेअर आहे. आपण असं साधारणपणे बघत नाही की हा ठेका एखाद्या गायकाच्या नावाने. आणि गंधर्व ठेका म्हणजे असं आहे की गमतीने कोणीतरी म्हटलं होतं की स्वतःच्याच धोत्रात पाय अडकून पडायची सोय. म्हणजे जर ठेका जर तो कळला नाही, कारण त्याच्यामध्ये ती लपलेली सम आहे. म्हणजे 10 धेन म्हणताना पटकन असं वाटतं की दुसऱ्या मात्रेवर समेचा न्यास होतोय. ते दोन्ही मात्रा तितक्याच कधी कधी त्याला ताकदीने वाजवल्या जातात किंवा त्याला तेवढंच हायलाइट केलं जातं. बरोबर. त्याच्यामुळे ती पटकन दुसरी मात्रा सम वाटू शकते. बरोबर बरोबर. तर मला असं वाटतं की आनंदादा पंजाबी ठेका आणि गंधर्व ठेका या 2 ठेक्यांमधला थोडासा तू फरक आम्हाला सांग. म्हणजे आम्हाला कळेल की गंधर्व ठेका गाताना आणि विशेष काय कठीण होतं. कारण का पटकन हा ठेका कळत नाही, लपतो ठेका असं होतं. पहिल्यांदा गंधर्व ठेक्यात आपण गाऊया. म्हणजे त्रितालाच आहे 10 दिन दिन 10 त्याच्या जी 10 दिन तर दिन एवढाच त्याच्यात फरक. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर तिसरी मात्रा अनाघात, तिसरी मात्रा अनागत होते. बरोबर. 10 दिन तर दिन 10 दिन तर दिन 10 दिन. वा बरं दादा, काय बात आहे. रूप बले नरशार्दूल साचा रूप बले नरशार्दूल साचा रूप बले नरशार्दूल साचा क्षणी विनाशित रिपुभाव मनीचा रूप बले नरशार्दूल साचा रूप बले नरशार्दूल साचा रूप बले नरशार्दूल साचा रूप बले नरशार्दूल साचा क्षणी विनाशित रिपुभाव मनीचा रिपुभाव मनीचा रूप बले नरशार्दूल साचा. खला देखी मग भूल फेकी खला देखी मग भूल फेकी खला देखी खला देखी खला
मनास जिंके नयन भाषण मनास जिंके नयन भाषण मनास जिंके नयन भाषण मनास जिंके क्षणी विनाशित क्षणी विनाशित स्वभाव रिपुचा स्वभाव रिपुचा रूप बले नरशार्दूल साचा रूप बले नरशार्दूल साचा रूप बली नरशार्दूल. वा वा, क्या बात आहे. तर याच्यातला तो अंतरा जो सुद्धा होता त्या तो एकाच मात्रेवर चालू होत नव्हता. तो जिथे म्हणजे ते दरवेळी वेगळ्या मात्रेला चालू ते लालित्य आणि ती भाव त्याच्यामध्ये जसे आहेत तसे. आनंदादा, मला एक अगदी बाळबोध प्रश्न आहे. आता गंधर्वटेकामध्ये 16 मात्रा आहेत म्हणून लयकारी करायला एवढा स्कोप मिळतो का? आणि आपण जर असं एखादा छोटा ताल घेतला किंवा रूपक किंवा दादऱ्यासारखा, तर मग त्याच्यामध्ये अशा प्रकारची लयकारी गंधर्वांनी कशी केली होती? त्याच्यातही केली होती. म्हणजे नाही मी बोलत नाथा हे जे पद आहे तर त्याच्यात सुद्धा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत हे त्याचं मेन झालं. पण नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत पण ते त्याच मात्र ते सूर नेहमी यायचे नाहीत. नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा हे परत त्यातलं व्हेरिएशन म्हणजे ते. आणि ही ह्या एका पदाबद्दल गंधर्वांची खासियत अशी होती की ते ओळ खूप वेळा म्हणायचे. पण आणि ज्यांना त्यातली लयकारीचं हे कळायचं नाही ते म्हणायचे की खूप वेळा ही ओळ ते का म्हणतात. पण त्याच्यातली गंमत अशी होती की ते त्यातली लयकारी जी होती तर ती प्रत्येक वेळी त्या लयीच्या अंगाने वेगवेगळी यायची ओळ. म्हणजे थोडं एक झलक. नाही मी बोलत नाथा 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 नाही मी बोलत. क्या बात आहे. हा दादरा झाला. आपण जपताल घेतला. मला वाटतं आनंदादा की नाटकाचा जर संदर्भ इथे विचारात घेतला आपण की हे गाणं मनात भामिनीच्या काय प्रसंगात तोंडी येतं तर हे नाही मी बोलत नाथाची ही जी सगळी व्हेरिएशन्स हा भावच दाखवतात. म्हणजे बालगंधर्वांनी फक्त सुरातनच भाव दाखवला नाही तर लयीतनं सुद्धा हा भाव दाखवला. किती प्रकारे लटका रागावर धैर्यधरावर ती रुसू शकते की हे त्याच्यातनं आपल्याला अगदी प्रकर्षाने दिसतं. मंडळी, बालगंधर्वांनी जसं मराठी रंगभूमीला हे प्रचंड ऐश्वर्य दिलं म्हणजे आर्थिक ऐश्वर्य तर दिलंच. मी पटकन तुम्हाला एक दाखला देतो की 1921 ते 1931 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये सरासरी उत्पन्न जवळपास 1.5 लाख रुपये होतं कंपनीचं सरासरी उत्पन्न. आणि त्या काळी तुम्हाला सांगायचं त्या 10 वर्षात सोन्याचा भाव साधारण 15 रुपये ते 20 रुपये तोळा असा होता. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की किती उत्पन्न बालगंधर्वांचं होतं. आणि नुसतं हे ऐश्वर्य नाही तर ह्याच्याच बरोबर अहमदजान थिरकवान सारखं एक रत्न सुद्धा मराठी नाट्यसंगीताला आपल्याला मिळालं ज्यांनी फक्त गंधर्वांबरोबर हे ठेके वाजवले. आणि थिरकवान साहेब असं म्हणायचे की मेरे दो ही अल्लाह है, एक वो ऊपर बैठा है और एक मैं जिसके साथ संगत कर रहा हूं असं ते म्हणायचे. तर ह्या अहमदजान थिरकवांना सुद्धा 25,000 रुपये सालाना तनख्वाह होती त्या काळी. म्हणजे बालगंधर्व नुसतंच मी असं म्हणेन की ऐश्वर्य त्यांनी सगळ्यांकडे ते वाटलं. तर मला वाटतं आनंदादा की आपण
आता एक खास गंधर्व टेकाचं एक गाण्याचं उदाहरण बघूया. हा, त्याच्या आधी थिरकवा खासाहेबांचा विषय निघालाय. तर त्यात दोघांनाही एकमेकांबद्दल इतकं प्रेम आणि आदर होता. तर थिरकवा खासाहेबांना एकदा विचारलं, त्यांच्या मुलाखतीत विचारलं होता प्रश्न की तुम्ही इतक्या दिग्गज लोकांच्या बरोबर साथी करता, तर तुम्हाला कोणाबरोबर साथ करायला जास्त आवडतं. खूप ट्रिकी प्रश्न होता. समोर अनेक गायकही बसलेले होते आणि ते म्हणले की असं मी एक नाव घेणं हे थोडंसं अवघड आहे, कारण सगळेच दिग्गज लोक म्हणजे मी साथी करतो त्यांच्या बरोबर. पण थोडंसं एकच जर सांगायचं झालं तर बालगंधर्वांच्या बरोबर साथ करताना मला लयीचा जो आनंद मिळतो तर तो विशेष आहे, असं त्यांनी मेन्शन केलं होतं मुद्दाम. आणि बालगंधर्वांनाही त्यांच्याबद्दल इतकं होतं की एका कुठल्या तरी प्रयोगाला स्वयंवरच्या मला वाटतं की खासाहेब वाजवणार नव्हते आणि प्रयोग चालू झाला आणि अचानकपणे त्यांना जमलं, खासाहेबांना जमलं, ते आले आणि ते तबल्यावर बसले. बालगंधर्वांना आतमध्ये माहिती नव्हतं आणि त्यांनी कुठल्या तरी दुसऱ्या पदाबरोबर तबला वाजवायला सुरुवात केली आणि त्यांची जी तबल्यावरची एक थाप जी अतिशय त्यांची स्पेशल म्हणून ती ऐकल्या बालगंधर्वांना आतमध्ये कळलं की खासाहेब आज आलेले दिसतात. तर मंडळी, आपण आता बघितलं या भागात की गंधर्वांच्या लयीचा सगळा अंदाज कसा होता आणि आनंददानी आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीने हे समजावून सांगितलं. आणि मला खात्री आहे की आता ह्याच्या पुढे तुम्ही ही कुठचीही नाट्यसंगीत जेव्हा ऐकाल तेव्हा ह्या एका वैशिष्ट्याचा किंवा ह्या एका प्रकाराचा नक्की विचार कराल आणि त्या दृष्टीने ही नाट्यसंगीत ऐकाल. तर मला वाटतं आनंददा की ह्या मालिकेच्या ह्या भागाची आपण सांगता असंच गंधर्वांच्या एका अतिशय लयदार गाण्याने करूया. मी मुद्दामून गाणं सांगत नाही काय आता. नाही, जरूर आपण सांगूया गाणं, म्हणजे त्याच्यात काही नाही, कारण अजून एक त्याच्या ठेक्याबद्दल थोडं बोलायचंय, म्हणजे पंजाबी ठेका. तर जसं गंधर्व ठेका हा बालगंधर्वांनी स्वतः आणलेला, पंजाबी ऑफकोर्स पारंपरिक ठेका आहे, परंतु त्याच्यात सुद्धा गंधर्वांनी खूप या लयकारीचा छान पद्धतीने वापर केला. मग ते विद्याहरण मधलं मधुमधुरात वगैरे असेल किंवा स्वयंवरातलं यदुमनी सदन असेल, तर तिथेही परत यदुमनी सदना याच्यावर जे त्यांनी लयीचे आणि मी म्हटलं तसं हे सटल खेळ होते. म्हणजे आता यदुमनी सदना गातो तर यदुमनी सदना हा जो त्याचा एक मूळ हे आहे, तर केवळ लयकारी करायची म्हणून यदुमनी सदना यदुमनी अशा तऱ्हेची ती लयकारी नव्हती. म्हणजे मला किती लयकारी करता येते किंवा त्याच्यामुळे दाखवण्यामागचा म्हणजे हा उद्देश नव्हता, किंवा याच्यामध्ये जे शब्दांचे सुद्धा अर्थ आणि आघात बदलतात तसेही नाट्यसंगीताला पोषक नव्हते. म्हणजे हे असे प्रकार जे आहेत ना, अशा प्रकारची लयकारी बंदिशीमध्ये खूप चांगली वाटते आणि बऱ्याच म्हणजे शास्त्रीय गायकांनी वापरलेली आहे आणि ती तिथे अतिशय चांगली लागते. परंतु म्हणून लयकारी करायची म्हणून त्यांनी बालगंधर्वांनी तो आस्पेक्ट नाट्यसंगीतात नाही आणला, पण खूप सटल लेवलला त्यांनी ते हे केलं. म्हणजे मी जसं मगाशी म्हणलं की खंड जर असतील तालाचे तर ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरून, म्हणजे तो जो एक ड्युरेशन आहे आपण म्हणू 4 मात्रांचं किंवा जो वेळ खंड आहे त्याचं जे ड्युरेशन आहे, किंवा असे 4 खंड एकत्र केल्यावर 16 मात्राचं जे टोटल आहे, तर त्यात त्यांनी मध्ये मध्ये व्हेरिएशन्स केली. आणि त्याच्यामुळे काय झालं की ती जी टोटल तालाची किंवा पूर्ण तालाची लय होती ती लोकांच्या मनात तशीच राहायची, परंतु त्याच्यात मध्ये मध्ये म्हणजे ते गाण्याच्या दृष्टीने पण त्याच्यात व्हरायटी यायची आणि लयकारीची मजा पण यायची, असं दोन्ही त्याच्यात त्यांनी साध्य केलं. तर यदुमनी सदन आहे अजून एक त्याचं एक्झाम्पल आहे, त्यांनी आपण या एपिसोड संपवूया. करिन यदुमनी सदना करिन यदुमनी सदना करिन यदुमनी सदना सदना यदुमनी सदना करिन यदुमनी
सदना यदुमने सदना रुचिर सदन पति मनसते ना करिन 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 यदुमने सदना करिन यदुमने सदना 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 यदुमने सदना सदना यदुमने सदना सदना करिन यदुमने सदना सदना यदुमने सदना सदना यदुमने सदना यदुमने करिन करिन यदुमने यदुमने सदना करिन यदुमने सदना सदना यदुमने सदना करिन यदुमने सदना करिन यदुमने सदना यदुमने सदना यदुमने सदना करिन यदुमने सदना यदुमने सदना यदुमने सदना करिन यदुमने सदना अशुभ मणिमय भुवन अबलाना
आशुभमणे मय आशुभमणे मय आशुभमणे मय भुवन अबलाना जरे नाथ रमेना यदुमने सदना कर्ण यदुमने सदना कर्ण यदुमने सदना कर्ण यदुमने सदना कर्ण यदुमने सदना यदुमने सदना कर्ण यदुमने सदना यदुमने सदना यदुमने सदना यदुमने 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 सदना यदुमने सदना यदुमने सदना यदुमने सदना यदुमने सदना कर्ण यदुमने सदना रुचिर सदन पति मनस देना कर्ण यदुमने सदना. गंधर्वगानचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि स्मृतिगंधाचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.